लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जवळपास 319 कोटी 53 लाखांचा निधी हा या योजनेसाठी, या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते एकत्र देण्याचे ते संकेत आहेत, पण जर GR बघितला तर फक्त GR हा आपण आलेला आहे आणि GR मध्ये असं सरळ सरळ लिहिलेलं आहे की जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे। पण असं आता एक अपडेट येत आहे की ऑगस्ट महिन्याचा सुद्धा GR हा येणार आहे। त्यामुळं हा जुलैचा GR आहे आणि जुलैच्या GR मध्ये आपण बघितलं की आता मी तुम्हाला हा GR दाखवतच आहे। GR तुम्ही संपूर्ण बघा, तुम्हाला कळेलच की याच्यामध्ये किती निधी जमा झालेला आहे। जवळपास जर आपण बघितलं तर जुलै महिन्यासाठी सरकारने इथं 319.53 कोटी इतका निधी हा दिलेला आहे। तर लाभार्थी संख्या ह्यावेळेस वाढलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 हप्ते एकत्र देणार, 3,000 रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पण हप्ता येणार। पण लक्षात घ्या, वाटप हे जुलै महिन्याचं होणार आहे पहिल्यांदा। आता GR जुलैचा आलेला आहे बरोबर, तर जुलै महिन्याचं वाटप हे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस वाटप होऊ शकतं आहे 100%। आज, उद्या आणि परवा लक्षात घ्या, आज, उद्या आणि परवा 3 दिवस वाटप होणार आहे। म्हणजे 17, 18, 19 हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत। जुलैचा जो हप्ता आहे तो हे 3 दिवसात वाटप होणार आहे आणि पुढे लगेच गुरुवार शुक्रवारमध्ये एक नवीन GR येणार आहे, ज्याच्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे। होय, आणि मग पुढच्या सोमवारी ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे। ह्या सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे आणि पुढच्या सोमवार, मंगळवार, बुधवारी ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। पण ह्याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत, काही लाडक्या बहिणी ॲड झालेल्या आहेत, हे आपण पाहणार आहोत। बाद होणाऱ्या लाडक्या बहिणींची कारणं काय आहेत हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। आणि तसंच ज्या लाडक्या बहिणी ह्याच्यामध्ये ॲड झालेत त्यांनी काय केलं होतं किंवा तुम्हाला काय करावं लागलं होतं ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ खूप खास असणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर आज नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे? आज जुलै महिन्याचा पहिला टप्पा चालू होणार आहे। जुलै महिन्याचा पहिला टप्पा लक्षात घ्या, आज 17 ऑगस्ट सोमवार आहे आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना, सर्व आपल्या भक्तांना किंवा जे आपले चॅनल व्ह्यूवर आहेत त्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज, उद्या आणि परवा 3 दिवस जुलै महिन्याचा हप्ता 100% येणार आहे। आज तुम्हाला जर बघितलं तर दुपारून वाटपाला सुरुवात पाहायला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। होय, कारण सरकार जास्तीत जास्त हे 2 दिवसातच वाटप उरकण्याचा प्रयत्नात आहे, कारण त्यांना GR ऑगस्ट महिन्याचा GR लगेच आणायचा आहे। आणि ही बातमी सगळ्या वर्तमानपत्रात सुधारली आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते एकत्रित येणार। एकत्रित म्हणजे सेपरेट येणार, पण ह्या महिन्यात दोन्ही हप्ते येणार असं सांगण्यात येत आहे। तर जुलै महिन्याचा हप्त्याचा GR तर फिक्स आलेला आहे आपल्याला। आता ऑगस्ट महिन्याचा जो GR आहे त्याचीच वाट आपण पाहणार आहोत। पण त्या अगोदर तुम्हाला काही महत्त्वाची बातमी मी सांगतोय अजून, ते पुढे तुम्ही लक्षात व्यवस्थित ऐका की नेमकं आज कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जर प्रामुख्याने बघितलं तर सगळ्यात अगोदर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, त्याच्यासोबतच जे ICICI आहे, ॲक्सिस आहे, HDFC आहे, कोटक आहे, बँक ऑफ बरोदा आहे, अशा ज्या तुमच्या बँका आहेत ह्या बँकेत पैसे जमा होतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे, कारण आणि तुम्हाला पैसे आलेत का, कारण प्रत्येकाने पटापटा कमेंट्स करा, कारण तुम्ही कमेंट्स केलं तर लगेच समजतं की बाबा हां तुमची बँक ही आहे, तुम्हाला पैसे आलेले आहेत, तुमचा जिल्हा हा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये जर बघितलं तर फक्त व्हिडिओ पाहतायत पण कमेंट्स करत नाही। त्यामुळे आधी कमेंट करा, तुम्हाला पैसे येऊ न येऊ, तुमची KYC झाली आहे का हे सांगा, पैसे आले नाही तर पैसे नाही आले, पैसे आले असेल तर पैसे आले, EKYC झाले नसेल तर लिहा EKYC नाही झाले,
कारण दुसरा प्रश्न असा होता लाडक्या बहिणीचा की KYC झालेलं नाही, मग पैसे येणार का? तर KYC न झालेल्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत, हे लक्षात घ्या. सरकारकडे आपण सुद्धा शिफारस केली होती की रक्षाबंधन निमित्त तरी ॲटलिस्ट सरसकट सर्व लाडक्या बहिणींना तुम्ही वाटप करा, पण ह्याच्यामध्ये तसा कुठलाही नियम आलेला नाही. तर आपण जर बघितलं तर ज्या लाडक्या बहिणीची KYC झालेली असेल अशाच लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे. KYC होऊनसुद्धा काय फायदा नाही. जर KYC तुमची झालेली असेल पण तुम्ही जर नियमांमध्ये बसत नसाल, काय तुमची KYC जरी झाली असेल आणि तर तुम्ही नियमात बसत नसाल तरीसुद्धा तुम्हाला हप्ते येणार नाहीत, लक्षात घ्या. नियमात बसत नसाल म्हणजे तुमचे जे काही 4 नियम आहेत त्या नियमात बसणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. पहिला नियम जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचं इन्कम टॅक्स. कुणी लाडक्या बहिणींनी ह्या महिन्यात इन्कम टॅक्स भरलेला आहे त्या लाडक्या बहिणीची यादी सरकारकडे आलेली आहे आणि सरकारने सरळ सांगितलं ज्या लाडक्या बहिणीची नावं इन्कम टॅक्समध्ये असतील यादीमध्ये त्या लाडक्या बहिणींना हप्ते येणार नाहीत. दुसरं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे आता 4 चाकी गाडी घेतलेली आहे अशा लाडक्या बहिणींना त्यांना पैसे मिळणार नाहीत. तिसरं म्हणजे रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं आता जर आपण बघितलं तर रेशन कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने नाव दिसत नाही. त्यांच्याकडे हे पुस्तक आहे, बरोबर, पिवळं किंवा केशरी हे 2 पुस्तकं आहेत. ह्या पुस्तकावरतीच फक्त नाव आहे पण ऑनलाईन पद्धतीने तुमचं नाव दिसत नाही, त्यामुळे सुद्धा तुमचं नाव बाद करण्यात येत आहे. किंवा ह्याच रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला दिसत आहे, त्यामुळे सुद्धा हप्ते बंद करण्यात येत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करा, हे जे पुस्तक आहे फिजिकल पुस्तक म्हणजे जे आपलं रेशन कार्डचं पुस्तक आहे ते बंद होणार आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगतोय, आता कार्ड येणार आहे, रेशनचं कार्ड, स्मार्ट कार्ड येणार आहे. जसं आपलं आधार कार्ड आहे ना तसं रेशनचं स्मार्ट कार्ड येणार आहे. आता तुमचं जे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड असेल, पांढरं सगळ्या प्रकारचं रेशन कार्ड जे आहे, जे तुमचं असं पहिलं नाव होतं बघा, शिक्का वगैरे पुस्तक होतं, तर आता हे बंद होणार आहे आणि स्मार्ट कार्ड रेशन कार्डचं येणार आहे. तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने KYC करून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा हप्ता बंद होऊ नये किंवा तुमचे रेशन जे तुम्ही भरताय स्वस्त धान्य ते बंद होऊ नये तर तुम्हाला ते काम करून घेणं खूप गरजेचं आहे, अन्यथा प्रॉब्लेम होईल. ह्याची सुद्धा मुदत लवकरच संपन्न, त्यामुळं पहिल्यांदा ते काम करा. ऑनलाईन पद्धतीने तुमचं नाव दिसतं आहे का ते बघा. जर प्रॉब्लेम परत काय होतं माहिती आहे का, मुदत गेल्यानंतर तुम्हाला सगळं सुचतं आणि मग तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि मग काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे पटापटा पहिल्यांदा रेशन कार्ड चेक करा, सगळ्या गोष्टी चेक करा, आधार कार्ड चेक करा, बँक खातं चेक करा आणि आज तुम्हाला 100% जुलै महिन्याचा हप्ता वाटायला होईल. तरी सर्व लाडक्या बहिणींना नम्र विनंती आहे की चॅनल आधी सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा ज्यांना तुम्हाला वाटत असेल की त्यांचा हप्ता बंद होऊ नये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.